एका पावसाळी संध्याकाळी गावाच्या बसस्थानकावर एक पांढरी कार येऊन थांबली. कारचं दार हळूच उघडलं आणि त्यातून सुमारे 25 वर्षांची एक तरुणी खाली उतरली. तिच्या हातात एक छोटी बॅग होती. चेहऱ्यावर थकवा होता आणि डोळ्यांमध्ये एक विचित्र शांतता होती. ती काही क्षण गावाकडे पाहत उभी राहिली. जणू प्रत्येक रस्ता, प्रत्येक झाड आणि प्रत्येक घर तिच्यासाठी ओळखीचं होतं. ती हळूहळू चालत गावाच्या मध्यभागी आली. चहाच्या टपरीवर बसलेले लोक तिच्याकडे पाहत होते. कुणालाच ती ओळखीची वाटत नव्हती. पण अचानक त्या मुलीने एका वृद्ध माणसाकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, "गणू काका, अजूनही सकाळी 5 वाजता मंदिराची घंटा तुम्हीच वाजवता का?" तो वृद्ध दचकला, कारण गावात त्याला गणू काका म्हणून फक्त जुन्या लोकांनाच माहिती होतं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, "तू तू कोण?" ती मुलगी काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, "मी आर्या, रामराव आणि सुमनची मुलगी." हे शब्द ऐकताच त्या ठिकाणी शांतता पसरली. कारण 15 वर्षांपूर्वी हरवलेली आर्या आज अचानक गावात उभी होती. 15 वर्षांपूर्वी संपूर्ण गाव एका घटनेने हादरलं होतं. रामराव गावातील प्रामाणिक शेतकरी होता. त्याची पत्नी सुमन आणि त्यांची 10 वर्षांची मुलगी आर्या हे त्यांचं छोटंसं सुखी कुटुंब होतं. आर्या खूप हुशार, खोडकर आणि सगळ्यांची लाडकी होती. शाळेत नेहमी पहिली येणारी, प्रत्येक सणात नाच करणारी आणि गावातल्या प्रत्येकाला नावानं हाक मारणारी. पण एका यात्रेच्या दिवशी सगळं बदललं. गावात मोठी जत्रा भरली होती. लोकांची प्रचंड गर्दी होती. आर्याने आईचा हात काही क्षणासाठी सोडला आणि खेळण्यांच्या दुकानाकडे धाव घेतली. त्यानंतर ती पुन्हा कधीच दिसली नाही. संपूर्ण गावाने शोध घेतला. पोलीस आले. नदी, जंगल, शेती, विहिरी, प्रत्येक ठिकाणी शोध घेतला. पण आर्याचा काहीच पत्ता लागला नाही. दिवस महिने झाले, महिने वर्ष झाली आणि शेवटी पोलिसांनी केस बंद केली. पण रामराव आणि सुमनने आशा सोडली नाही. दरवर्षी आर्याच्या वाढदिवशी ते तिच्यासाठी नवीन ड्रेस विकत घ्यायचे. घरातल्या कपाटात तो नीट ठेवायचे. सुमन रोज अंगणात बसून रस्त्याकडे पाहायची. तिला खात्री होती, माझी मुलगी एक दिवस नक्की परत येईल. पण काळ कोणासाठी थांबत नाही. 15 वर्षात खूप काही बदललं. रामरावचं वय वाढलं, त्याची तब्येत खालावली. सुमनच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं. गावात नवीन पिढी आली. जुन्या लोकांनी हळूहळू ती घटना विसरायला सुरुवात केली. फक्त त्या घराच्या भिंती अजूनही आर्याच्या आठवणींनी भरलेल्या होत्या. तिची लहानपणीची खेळणी, तिचा फोटो, तिची छोटी सायकल सगळं जपून ठेवलं होतं. त्या दिवशी गणू काकाने धावत जाऊन रामरावला बातमी दिली, "राम्या, बाहेर ये, लवकर ये." रामराव काठी टेकत बाहेर आला. त्याने त्या मुलीकडे पाहिलं. काही क्षण तो काहीच बोलू शकला नाही. मुलीच्या डोळ्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. तिच्या हनवटीवर अगदी लहानपणी पडलेल्या जखमेची छोटी खूनही होती. सुमन घरातून बाहेर आली. तिची नजर त्या मुलीवर पडली आणि ती रडतच तिच्याकडे धावली. "आर्या." ती मुलीला मिठी मारून रडू लागली. मुलगीही शांतपणे तिच्या डोक्यावर हात फिरवत उभी राहिली. पण तिच्या डोळ्यातून अश्रू नव्हते. ते पाहून काही लोक कुजबुज करू लागले. आईला 15 वर्षांनी भेटली आणि डोळ्यात पाणीही नाही. रामरावने तिला घरात नेलं. घरात शिरताच ती मुलगी थोडा वेळ थांबली. तिने भिंतीवर लावलेला जुना फोटो पाहिला आणि म्हणाली, "हा फोटो माझ्या 7व्या वाढदिवसाचा आहे. त्या दिवशी बाबा मला लाल रंगाची बाहुली घेऊन आले होते." रामराव थक्क झाला. ही गोष्ट घरातल्या मोजक्या लोकांनाच माहिती होती. नंतर ती थेट देवघरासमोर गेली आणि म्हणाली, "आई, अजूनही तू गुरुवारी इथे तुपाचा दिवा लावतेस ना?" सुमनच्या अंगावर काटा आला, कारण हेही खरं होतं. गावभर बातमी पसरली. हरवलेली आर्या परत आली होती. दुसऱ्या दिवशी घराबाहेर लोकांची गर्दी जमली. प्रत्येकजण तिला पाहायला येत होता. कोणी विचारत होतं, "कुठे होतीस इतकी वर्ष?" कुणी म्हणत होतं, "कशी वाचलीस?" पण ती प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर द्यायची, "मला सगळं हळूहळू आठवतंय." एकदम सांगणं कठीण आहे. तिच्या या उत्तरामुळे काहींच्या मनात शंका निर्माण झाली. त्या गावातच राहणारा निवृत्त पोलीस अधिकारी माधवरावही तिला भेटायला आला. 15 वर्षांपूर्वी आर्या हरवल्याची चौकशी त्यानेच केली होती. त्याने मुलीकडे बारकाईने पाहिलं. तिचा चेहरा, बोलण्याची पद्धत, चालणं सगळं तो निरीक्षण करत होता. तो हसत म्हणाला, "बाळ, मला ओळखलंस का?" मुलगी क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली, "तुम्ही माधव काका,
तुम्ही मला नेहमी चॉकलेट द्यायचात. माधवरावने हसण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनात एक प्रश्न आधीच तयार झाला होता, कारण तो आर्याला कधीच चॉकलेट देत नसे. उलट त्याला मधुमेह असल्यामुळे तो मुलांना चॉकलेटपासून दूर राहायला सांगायचा. ही चूक छोटी होती, पण त्याच्यासारख्या तपास अधिकाऱ्याच्या नजरेतून ती सुटणारी नव्हती. त्या रात्री माधवराव एकटाच बसून जुन्या फाईल्स पाहत होता. 15 वर्षांपूर्वीच्या तपासाची प्रत्येक नोंद त्याने पुन्हा वाचायला सुरुवात केली. त्याच्या मनात सतत एकच विचार फिरत होता, जर ही खरी आर्या असेल तर तिला इतकी साधी गोष्ट चुकीची कशी आठवली. त्याचवेळी त्याचा फोन वाजला. फोन करणारा जिल्हा रुग्णालयातील त्याचा जुना मित्र डॉक्टर शेखर होता. डॉक्टर म्हणाला, माधव, आज गावात आलेल्या त्या मुलीबद्दल ऐकलंस ना? तिचा वैद्यकीय तपास करायला सांगितले. माधवराव शांत आवाजात म्हणाला, हो, पण तपास नीट कर. मला काहीतरी बरोबर वाटत नाही. डॉक्टरने विचारलं, तुला संशय आहे? माधवराव म्हणाला, संशय नाही, पण 15 वर्षांपूर्वी हरवलेली मुलगी परत आली आहे आणि तिच्या प्रत्येक उत्तरात जणू कोणीतरी पाठांतर करून दिल्यासारखा अचूकपणा आहे. फक्त 2-3 छोट्या चुका, आणि त्या चुका मला झोप लागू देत नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर शेखर रामरावच्या घरी पोहोचला. तो मुलीकडे पाहत म्हणाला, फक्त नियमित तपासणी आहे, काही काळजी करू नका. मुलगी शांतपणे तयार झाली, पण तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकीशी भीती स्पष्ट दिसत होती. डॉक्टर शेखर तिला तपासणीसाठी घेऊन गेला. गावातल्या छोट्या दवाखान्यात रामराव, सुमन आणि माधवरावही उपस्थित होते. तपासणी सुरू झाली. रक्तदाब, नाडी, इतर प्राथमिक चाचण्या झाल्या. डॉक्टरने सहजपणे विचारलं, आर्या, तुला लहानपणी डाव्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं ना? मुलगी क्षणभर थांबली आणि म्हणाली, हो, झाडावरून पडले होते. रामराव लगेच म्हणाला, नाही बाळ, तुला झाडावरून नाही, विहिरीजवळ घसरून फ्रॅक्चर झालं होतं. मुलगी क्षणभर गप्प बसली आणि लगेच म्हणाली, हो, मला नीट आठवलं नाही. डॉक्टरने माधवरावकडे पाहिलं. दोघांनाही आता या छोट्या चुका योगायोग वाटत नव्हत्या. तपासणी संपल्यानंतर डॉक्टरने रक्ताचा नमुना घेतला. तो सहजपणे म्हणाला, ओळख निश्चित करण्यासाठी DNA चाचणी करूया. आजकाल तीच सर्वात खात्रीशीर पद्धत आहे. हे ऐकताच त्या मुलीच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ती लगेच म्हणाली, त्याची गरज नाही, मी माझ्या आईवडिलांना ओळखते, ते मला ओळखतात, एवढं पुरेसे नाही का? सुमनने तिचा हात धरत प्रेमाने सांगितलं, बाळ, ही फक्त औपचारिकता आहे. मुलगी जबरदस्तीने हसली, पण तिच्या डोळ्यात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्या रात्री आर्या आपल्या खोलीत झोपली होती, पण मध्यरात्री सुमनला पाणी प्यायला उठल्यावर घराचं मुख्य दार अर्धवट उघडं दिसलं. तिने बाहेर डोकावलं तर अंगणात ती मुलगी कोणाशी तरी मोबाईलवर हळू आवाजात बोलत होती. सुमनला फक्त एवढंच ऐकू आलं, नाही, अजून चाचणीचा रिपोर्ट आलेला नाही. हो, मी सांभाळते. सुमनने आवाज दिला तशी ती मुलगी दचकली. तिने पटकन फोन खिशात ठेवला आणि म्हणाली, झोप लागत नव्हती म्हणून बाहेर आले होते. सुमनने काहीच विचारलं नाही, पण तिच्या मनात पहिल्यांदा संशयाची छोटीशी ठिणगी पडली. दुसऱ्या दिवशी गावभर चर्चा सुरू झाली. काही लोक म्हणत होते देवाने चमत्कार केला, तर काही म्हणत होते काहीतरी गडबड आहे. माधवराव मात्र शांतपणे तिच्यावर लक्ष ठेवत होता. त्याने आपल्या जुन्या ओळखीच्या एका पोलिसाला त्या मुलीचा मागोवा घ्यायला सांगितला. दिवसभर ती कुठे जाते, कोणाला भेटते, काय करते याची माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं. सायंकाळी एक अनोखी घटना घडली. गावातल्या जुन्या शाळेजवळून जाताना ती मुलगी अचानक थांबली. शाळेच्या मागे एक जुना आंब्याचा वृक्ष होता. ती तिकडे पाहत होती. मी आणि माझी मैत्रीण कविता इथे रोज खेळायचो. हे ऐकता शेजारी उभी असलेली कविता दचकली, कारण तीच ती मैत्रीण होती. कविता पुढे आली आणि म्हणाली, आर्या, तुला आठवते का, आपण एक गुपित ठेवलं होतं? ते काय होतं? मुलगी काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर ताण दिसू लागला. ती म्हणाली, आपण झाडावर नावं कोरली होती. कविता डोकं हलवत म्हणाली, नाही, आपण कोणालाच न सांगता नदीतल्या दगडाखाली एक छोटा चांदीचा ताईत लपवला होता. हे गुपित फक्त आपण दोघींनाच माहिती होतं. गर्दीत कुजबूज सुरू झाली. मुलगी काहीच बोलली नाही. ती फक्त खाली मान घालून उभी राहिली. काही क्षणांनी ती म्हणाली, 15 वर्षात खूप काही विसरले आहे. हे उत्तर ऐकून काहींना समाधान मिळालं, पण माधवरावच्या मनात संशय आणखी वाढला.
त्या रात्री माधवरावला त्याच्या पोलीस मित्राचा फोन आला. तो म्हणाला, आज ती मुलगी गावाबाहेरच्या जुन्या गोदामाजवळ गेली होती. तिथे काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या एका माणसाला भेटली. दोघं फक्त 5 मिनिटं बोलले आणि निघून गेले. माधवरावने विचारलं, त्या माणसाचा फोटो मिळेल का? समोरून उत्तर आलं, हो, नंबर प्लेटही मिळाली आहे. माधवरावने लगेच तपास सुरू केला. दरम्यान रामराव मात्र पूर्णपणे भावनेत वाहून गेला होता. तो गावात सगळ्यांना म्हणत होता, माझी मुलगी परत आली. देवाने माझं ऐकलं. पण सुमनच्या मनात आता 2 भावना सतत झुंज देत होत्या. आईचं प्रेम तिला सांगत होतं, हीच माझी आर्या आहे. पण मनातला आवाज सतत विचारत होता, जर ही आर्या नसेल तर? 2 दिवसांनी DNA चाचणीचा रिपोर्ट येणार होता. संपूर्ण गावाची नजर त्या रिपोर्टकडे लागली होती. त्या दिवशी सकाळी पोस्टाने रिपोर्ट जिल्हा रुग्णालयात पोचल्याची बातमी मिळाली. डॉक्टर शेखरने तो लिफाफा उघडला. रिपोर्ट वाचताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. त्याने ताबडतोब माधवरावला फोन केला आणि फक्त एवढंच म्हणाला, तू लगेच दवाखान्यात ये, कारण या रिपोर्टने सगळंच बदलून टाकलं आहे. माधवराव दवाखान्यात पोचला तेव्हा डॉक्टर शेखरच्या हातात DNA चाचणीचा रिपोर्ट होता. डॉक्टरने शांतपणे तो रिपोर्ट त्याच्यासमोर ठेवला. माधवरावने एक एक ओळ वाचायला सुरुवात केली. काही क्षणाने त्याने पुन्हा पहिल्या पानाकडे पाहिलं. त्याचा चेहरा गंभीर झाला. रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की त्या मुलीचं DNA रामराव आणि सुमनशी जुळत होतं. म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने तीच त्यांची मुलगी होती. माधवराव काही क्षण न बोलता बसला. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, जर ही खरी आर्या आहे तर मग तिला इतक्या गोष्टी चुकीच्या का आठवत आहेत? डॉक्टर शेखर म्हणाला, रिपोर्टमध्ये काहीही चूक नाही. नमुने 2दा तपासले आहेत. माधवरावने खोल श्वास घेतला. मग आपल्याला उत्तर दुसरीकडे शोधावं लागेल. तो थेट रामरावच्या घरी गेला. घरात आनंदाचं वातावरण होतं. रामरावने हसत विचारलं, माधव, आता तरी तुझा संशय गेला ना? माधवराव हसला, पण काहीच बोलला नाही. त्याने आर्याकडे पाहिलं. ती खिडकीजवळ उभी होती. त्याची नजर तिच्या डोळ्यात गेली. त्या डोळ्यात भीती अजूनही होती. खरी मुलगी आईवडिलांना भेटल्यावर अशी भीती बाळगेल का? हा प्रश्न त्याला सतावत होता. त्या रात्री माधवरावने जुन्या केसची प्रत्येक फाईल पुन्हा उघडली. यात्रेच्या दिवशी कोण कोण गावात आले होते, कोणते वाहन आले होते, कोणावर संशय होता, प्रत्येक गोष्ट तो पुन्हा तपासत होता. अचानक एका जुन्या नोंदीवर त्याची नजर थांबली. 15 वर्षांपूर्वी यात्रेच्या दिवशी गावाजवळ एका पांढऱ्या व्हॅनला काही लोकांनी पाहिलं होतं. त्या व्हॅनचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला होता, पण ती कधीच सापडली नव्हती. माधवरावने लगेच आपल्या पोलीस मित्राला फोन केला. त्या काळ्या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली का? समोरून उत्तर आलं, मिळाली आहे. गाडी एका समाजसेवी संस्थेच्या नावावर आहे, पण प्रत्यक्षात ती संस्था गेली अनेक वर्ष बंद आहे. माधवरावने विचारलं, त्या संस्थेचा प्रमुख कोण होता? उत्तर ऐकताच तो काही क्षण शांत झाला, कारण ते नाव त्याने 15 वर्षांपूर्वीच्या फाईलमध्येही वाचलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्या पत्त्यावर पोचला. तिथे एक मोडकळीस आलेली इमारत होती. आसपास कोणीच नव्हतं. आत गेल्यावर धूळ, कोळ्याची जाळी आणि मोडक्या खुर्च्या दिसत होत्या. पण एका खोलीत अलीकडेच कोणीतरी आल्याच्या खुणा होत्या. जमिनीवर ताज्या बुटांचे ठसे होते. टेबलावर अर्धवट पाण्याची बाटली पडली होती. म्हणजे हे ठिकाण पूर्णपणे ओसाड नव्हतं. तेवढ्यात त्याच्या नजरेस भिंतीवर एक जुना फोटो दिसला. त्या फोटोमध्ये काही लहान मुलं उभी होती. त्यांच्यामध्ये एक चेहरा पाहून तो दचकला. तो चेहरा आर्यासारखाच दिसत होता, पण फोटोच्या मागे लिहिलेली तारीख पाहून त्याला धक्का बसला. तो फोटो आर्या हरवल्यानंतर फक्त 6 महिन्यांनी काढलेला होता. माधवरावने फोटो खिशात ठेवला आणि बाहेर पडला. त्याचवेळी त्याला मागून कोणीतरी पळताना दिसलं. तो लगेच त्याच्या मागे धावला. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर तो माणूस एका जुन्या कारमध्ये बसून पळून गेला. मात्र घाईत त्याच्या खिशातून एक छोटी किल्ली खाली पडली. माधवरावने ती किल्ली उचलली. किल्लीवर एका लॉकरचा क्रमांक कोरलेला होता. त्याने लगेच त्या बँकेचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायालयाची परवानगी घेऊन लॉकर उघडण्यात आलं. लॉकरमध्ये पैसे किंवा दागिने नव्हते. त्यात काही जुने फोटो, काही वैद्यकीय कागदपत्र आणि एक मुलीचा लहानपणीचा गुलाबी केसांचा क्लिप होता.
माधवरावने कागदपत्र वाचायला सुरुवात केली. त्यातील नोंदी पाहून त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. त्या कागदपत्रांमध्ये अनेक हरवलेल्या मुलांची माहिती होती. प्रत्येक मुलाचं नाव, वय, कुठून हरवलं आणि नंतर त्याला कुठे ठेवण्यात आलं याची यादी होती. त्या यादीत एक नाव पाहून त्याचा श्वास अडला. आर्या रामराव पाटील. त्याच्या नावासमोर लिहिलं होतं, जिवंत, विशेष देखरेख. माधवरावच्या हातातून कागद खाली पडला. याचा अर्थ एकच होता, आर्या खरोखरच जिवंत होती. पण मग रामरावच्या घरी राहणारी मुलगी कोण होती? आणि सर्वात मोठा प्रश्न, जर ती खरी आर्या होती तर या यादीत तिचं नाव अजूनही विशेष देखरेख म्हणून का नोंदवलं गेलं होतं? माधवराव काही क्षण निश्चल उभा राहिला. त्याच्या हातातली कागदपत्रं थरथरत होती. त्याने प्रत्येक पान पुन्हा पुन्हा वाचलं. त्या यादीत 1-2 नव्हे तर तब्बल 28 मुलांची नावं होती. काहींच्या नावासमोर दत्तक, काहींच्या नावासमोर विदेशात पाठवलं, तर काहींच्या नावासमोर मृत अशी नोंद होती. पण आर्याच्या नावासमोर फक्त 3 शब्द लिहिले होते, जिवंत, विशेष देखरेख. माधवरावने लगेच त्या फाईलमधल्या इतर कागदांची तपासणी केली. एका पानावर एका डॉक्टराची सही होती. त्या डॉक्टरचं नाव त्याला परिचित वाटलं. काही वेळ विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तो डॉक्टर 10 वर्षांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत मरण पावला होता. म्हणजे या संपूर्ण प्रकरणात अनेक वर्षांपासून मोठं जाळं काम करत होतं. त्याने ताबडतोब पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला. ही साधी हरवलेल्या मुलीची केस नाही. इथे संघटित टोळीचा संबंध असण्याची शक्यता आहे. मला तातडीने एक टीम हवी. त्याचवेळी रामरावच्या घरी वेगळीच परिस्थिती होती. आर्या दिवसभर शांत होती. सुमन तिच्याकडे बारकाईने पाहत होती. आई म्हणून तिचं मन अजूनही त्या मुलीवर प्रेम करत होतं. पण तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव तिला सतत होत होती. संध्याकाळी सुमनने सहज विचारलं, बाळ, तुला आठवतं का, तू लहानपणी झोपताना कोणती अंगाई म्हणायला लावायचीस? मुलगी काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, आई, मला आता फारसं आठवत नाही. सुमन हसली, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण खरी आर्या रोज हट्ट करून तीच अंगाई ऐकायची आणि त्या अंगाईतील प्रत्येक ओळ तिला पाठ होती. त्या रात्री पुन्हा एकदा ती मुलगी घराबाहेर पडली. पण यावेळी माधवरावचे 2 पोलीस आधीपासून तिच्यावर लक्ष ठेवून होते. ती गावाबाहेरच्या जुन्या विहिरीजवळ गेली. काही मिनिटांनी एक काळी SUV तिथे येऊन थांबली. त्यातून एक मध्यमवयीन माणूस खाली उतरला. तो रागाने म्हणाला, तुला इथे येऊ नको सांगितलं होतं. मुलगी घाबरलेल्या आवाजात म्हणाली, DNA रिपोर्ट आलाय. आता ते माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. तो माणूस म्हणाला, छान, आता पुढचा टप्पा सुरू कर. त्या घरातली कागदपत्र शोध, विशेषतः जमीन आणि जुन्या मालमत्तेची कागदपत्र. मुलगी थरथरत म्हणाली, मी हे आणखी करू शकत नाही. ते लोक माझ्यावर मनापासून प्रेम करत आहेत. तो माणूस तिच्याजवळ येत म्हणाला, भावना दाखवायची वेळ निघून गेली आहे. लक्षात ठेव, आम्ही तुला रस्त्यावरून उचललं होतं. आम्ही तुला वाढवलं. आमचं ऐकलं नाहीस तर. तो वाक्य पूर्ण करणार इतक्यात पोलिसांनी 4ही बाजूने त्यांना घेरलं. कोणीही पळायचा प्रयत्न करू नका. क्षणात गोंधळ उडाला. तो माणूस कारकडे धावला, पण पोलिसांनी त्याला पकडलं. मुलगी जागच्या जागी उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माधवराव तिच्यासमोर आला. तो शांतपणे म्हणाला, आता खरं सांग, तू कोण आहेस? मुलगी काही क्षण रडत राहिली. मग ती हळूहळू म्हणाली, माझं नाव आर्या नाही. हे ऐकताच सगळे स्तब्ध झाले. ती पुढे म्हणाली, माझं खरं नाव अन्वी आहे. मी लहान असतानाच मला एका अनाथ आश्रमातून या लोकांनी नेलं. मला लहानपणापासून एका मुलीची कथा शिकवली गेली. तिचं नाव, तिचं गाव, तिचे आईवडील, तिच्या घरातील प्रत्येक गोष्ट मला पाठ करून घेतली गेली. गेली अनेक वर्ष मला फक्त एकाच दिवसाची तयारी करायला लावली जात होती, ज्या दिवशी मला त्या मुलीच्या जागी पाठवलं जाईल. माधवरावने विचारलं, का? अन्वीने डोळे पुसले. कारण रामराव यांच्या नावावरची जमीन खूप मौल्यवान आहे. त्या जमिनीखाली मोठ्या औद्योगिक प्रकल्पाची योजना आहे. जर त्यांना वारसदार नसता तर जमीन मिळवणं सोपं झालं असतं. पण अचानक खरी वारसदार जिवंत असल्याचं दाखवलं तर तिच्या नावाने सर्व कागदपत्रांवर सही करून घेता आली असती. रामराव आणि सुमन यांच्या पायाखालची जमीन सरकली. पण माधवरावचा पुढचा प्रश्न अजूनही तसाच होता. मग खरी आर्या कुठे आहे? अन्वीने डोकं खाली घातलं. मला माहीत नाही.
पण मी एकदा त्या लोकांच्या तोंडून ऐकलं होतं, ती जिवंत आहे आणि तिला एका अशा ठिकाणी ठेवलं आहे जिथून ती स्वतः बाहेर येऊ शकत नाही. हे ऐकताच माधवरावच्या डोळ्यात एक नवा निर्धार दिसू लागला. कारण आता तपासाचा खरा प्रवास सुरू होणार होता. खरी आर्या जिवंत होती आणि ती कुठेतरी मत्तेची वाट पाहत होती. माधवरावने अन्वीला पोलीस संरक्षणाखाली घेतलं. तिने दिलेली प्रत्येक माहिती रेकॉर्ड केली जात होती. सुरुवातीला ती खूप घाबरलेली होती, पण हळूहळू तिचा विश्वास बसू लागला. ती म्हणाली, माझ्याकडे फार माहिती नाही. आम्हाला कधीच एकाच ठिकाणी जास्त दिवस ठेवत नसत. प्रत्येक काही महिन्यांनी जागा बदलायची. आम्हाला खरं नाव वापरू देत नव्हते. प्रत्येकाला नवीन नाव दिलं जायचं. तुला काही आठवतं का? माधवरावने विचारलं. अन्वी काही क्षण विचारात पडली. एक गोष्ट कायम आठवते. ज्या ठिकाणी मला काही वर्ष ठेवलं होतं तिथून रोज संध्याकाळी 7 वाजता मोठ्या कारखान्याचा सायरन ऐकू यायचा आणि जवळच रेल्वे लाईन होती. रात्री मालगाडा जाताना संपूर्ण इमारत हालायची. माधवरावने लगेच महाराष्ट्रातील जुन्या औद्योगिक भागांची यादी मागवली. कारखाना, रेल्वे मार्ग आणि बंद पडलेल्या इमारती या तिन्ही गोष्टी जुळणारी ठिकाणं शोधण्याचं काम सुरू झालं. दरम्यान पकडलेल्या माणसाची चौकशी सुरू होती. सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता, पण पुरावे वाढत गेले तसे त्याचा आत्मविश्वास ढासळू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने एक वाक्य उच्चारलं. तुम्ही उशीर केलात. माधवरावने विचारलं, म्हणजे? तो हसला. ज्यांना शोधताय त्यांना आता दुसऱ्या ठिकाणी हलवलं असेल. हे ऐकताच पोलिसांनी सर्व राज्यांच्या सीमा आणि टोल नाक्यांवर माहिती पाठवली. त्याच दिवशी अन्वीने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्या लोकांमध्ये सगळेजण एका माणसाला साहेब म्हणायचे. त्याचा चेहरा मी कधी पाहिला नाही, पण त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर मोठा नागाचा टॅटू होता. माधवरावला काहीतरी आठवलं. 15 वर्षांपूर्वीच्या तपासात एका संशयिताचं वर्णन असंच होतं, पण त्यावेळी पुरावे नसल्यामुळे त्याला सोडावं लागलं होतं. जुन्या फाईलमधून त्या संशयितेचा फोटो काढण्यात आला. अन्वीने फोटो पाहताच थरथरत्या आवाजात म्हटलं, हाच तो माणूस. माधवरावच्या हातात आता पहिल्यांदाच ठोस धागा लागला होता. तो माणूस अनेक वर्षांपासून फरार होता आणि आता त्याचा माग काढणं शक्य झालं होतं. 2 दिवसांनी एका गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली. तो संशयित एका बंद पडलेल्या साखर कारखान्याजवळ दिसला होता. माधवरावने एक विशेष पथक तयार केलं. रात्री 11 वाजता पोलिसांनी कारखान्याला चारही बाजूने घेरलं. संपूर्ण परिसर काळोखात बुडाला होता. आत शिरताच त्यांना काही रिकाम्या खोल्या दिसल्या. एका खोलीत लहान मुलांच्या जुन्या कपड्यांचा ढीग पडला होता. दुसऱ्या खोलीत भिंतीवर वेगवेगळ्या नावांची यादी लिहिलेली होती आणि तिसऱ्या खोलीचं दार उघडताच सर्वजण थबकले. तिथे अनेक वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलांचे फोटो भिंतीवर लावलेले होते. प्रत्येक फोटोखाली एक क्रमांक होता. त्यात आर्याचाही फोटो होता, पण फोटोखाली लाल रंगाने मोठं चिन्ह मारलेलं होतं. माधवरावने लगेच संपूर्ण इमारत तपासण्याचे आदेश दिले. तळघरात जाणाऱ्या जिन्याजवळ ताज्या पावलांचे ठसे दिसत होते. सगळे सावधपणे खाली उतरू लागले. तळघराचं जाड लोखंडी दार उघडताच आतून कोणाच्या तरी रडण्याचा हलका आवाज ऐकू आला. माधवरावने टॉर्चचा प्रकाश आत टाकला आणि त्या क्षणी त्याच्या नजरेसमोर जे दृश्य आलं ते पाहून तो काही क्षण जागच्या जागी थिजून उभा राहिला. टॉर्चचा प्रकाश खोलीभर फिरू लागला. तळघरात दमट वास पसरला होता. भिंतींवर ओल होती. छतावरून पाणी टिपकत होतं. एका कोपऱ्यात 2 लोखंडी खाटा होत्या. दुसऱ्या कोपऱ्यात काही अन्नाची रिकामी भांडी पडली होती, पण खोलीत एकही माणूस नव्हता. रडण्याचा आवाज मात्र अजूनही येत होता. माधवरावने पुन्हा टॉर्च फिरवला. भिंतीच्या मागच्या बाजूला एक लहानसा स्पीकर लावलेला दिसला. त्यातून एका मुलीच्या रडण्याचा आवाज वाजत होता. पोलिसांनी तो बंद केला. आपल्याला दिशाभूल करण्यासाठी हे मुद्दाम लावलं आहे, माधवराव शांतपणे म्हणाला. तेवढ्यात एका पोलिसाने आवाज दिला, सर इकडे या. तळघराच्या एका कोपऱ्यात जमिनीवर धूळ साचली होती. त्या धुळीतून जड कपाट नुकतंच बाजूला सरकवल्याच्या खुणा दिसत होत्या. कपाट हटवल्यावर मागे एक अरुंद लोखंडी दरवाजा दिसला. दार उघडताच समोर एक बोगदा होता. तो बोगदा कारखान्याच्या मागच्या जंगलाकडे जात होता. ते पळून गेले आहेत, एक पोलीस ओरडला.
माधवरावने वेळ न दवडता पथकाला 2 गटात विभागलं. एक गट बोगद्यातून पुढे गेला तर दुसरा बाहेरून जंगलाला घेरू लागला. बोगद्याच्या शेवटी एक जुनी विहीर होती. तिच्या बाजूला एक पांढरी फॅन उभी होती. फॅन सुरू करण्याचा प्रयत्न सुरू होता. पोलीस कुणीही हलू नका असा आवाज होताच गोळीबार सुरू झाला. काही मिनिटांच्या चमकीनंतर 2 जणांना पकडण्यात आलं. पण नागाचा टॅटू असलेला मुख्य आरोपी पुन्हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. फॅनची तपासणी करताना पोलिसांना मागच्या बाजूला काही औषधं, बनावट ओळखपत्र, मुलांचे कपडे आणि अनेक फाईल्स मिळाल्या. माधवरावने एक फाईल उघडली. त्यात आर्याचा अलीकडचा फोटो होता. फोटो फक्त 8 दिवसांपूर्वीचाच होता. म्हणजे खरी आर्या अजूनही जिवंत होती आणि काही दिवसांपूर्वीपर्यंत याच टोळीच्या ताब्यात होती. फोटोच्या मागे फक्त एक शब्द लिहिला होता, सह्याद्री. माधवराव विचारात पडला. सह्याद्री म्हणजे डोंगररांगा की एखादं फार्म हाऊस की एखाद्या ठिकाणाचं सांकेतिक नाव? त्याचवेळी पकडलेल्या आरोपीपैकी एक घाबरून म्हणाला, साहेब, आम्हाला मारू नका, मी सांगतो. माधवराव त्याच्यासमोर बसला. बोल. तो म्हणाला, सह्याद्री हे ठिकाण नाही, एका फार्म हाऊसचं नाव आहे. जंगलाच्या आत आहे. तिथे फक्त खास लोकांना नेलं जायचं. तिथेच. तो थांबला. तिथेच काय? तिथेच ती मुलगी होती. पण 3 दिवसांपूर्वी तिला दुसरीकडे हलवण्याचा आदेश आला होता. कुठे? मला नाव माहीत नाही, पण तिला हेलिकॉप्टरने नेलं. हे ऐकताच सगळे एकमेकांकडे पाहू लागले. प्रकरण आता गावापुरतं किंवा जिल्ह्यापुरतं राहिलं नव्हतं. यामागे पैशाची, सत्तेची आणि प्रभावशाली लोकांची मोठी साखळी असल्याचं स्पष्ट होत होतं. माधवरावने त्या रात्रीच विशेष तपास पथकाची मागणी केली. तो कारखान्याबाहेर उभा राहून आकाशाकडे पाहत होता. 15 वर्षांपूर्वी हरवलेली मुलगी आता फक्त एका कुटुंबाचा प्रश्न राहिला नव्हता. ती अशा गुन्हेगारी जाळ्याची साक्षीदार होती, ज्याचा पर्दाफाश झाला तर अनेक मोठी नावं समोर येणार होती. आणि त्याला खात्री होती, खरी आर्या अजूनही जिवंत आहे. फक्त तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळेशी शर्यत सुरू झाली होती. माधवरावने दुसऱ्याच दिवशी पहाटे विशेष तपास पथकासोबत सह्याद्री नावाच्या फार्म हाऊसवर छापा टाकला. दाट जंगलाच्या मध्यभागी वसलेलं ते आलिशान फार्म हाऊस बाहेरून अगदी शांत दिसत होतं. उंच कंपाऊंड, CCTV कॅमेरे आणि इलेक्ट्रॉनिक गेट पाहूनच हे सामान्य ठिकाण नसल्याचं स्पष्ट होत होतं. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि गेट तोडून आत प्रवेश केला. आत गेल्यावर सर्व खोल्या रिकाम्या सापडल्या. जणू काही तासांपूर्वी सगळे घाईघाईने निघून गेले होते. टेबलावर अर्धवट चहा, सुरू असलेला संगणक आणि जमिनीवर पडलेला मोबाईल दिसत होता. माधवरावने संगणक जप्त केला. त्याचवेळी एका पोलिसाने आवाज दिला, सर, मागच्या बाजूला या. फार्म हाऊसच्या मागे एक लहानसं हेलिपॅड होतं. जमिनीवर हेलिकॉप्टरच्या ताज्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. म्हणजे पकडलेल्या आरोपीने सांगितलेली गोष्ट खरी होती. संगणकाची तपासणी सुरू झाली. काही तासात सायबर तज्ज्ञाने हटवलेला डेटा परत मिळवला. त्यामध्ये अनेक बनावट ओळखपत्र, आर्थिक व्यवहार आणि गुप्त नोंदी होत्या. एका फोल्डरचं नाव होतं प्रोजेक्ट आर्या. तो फोल्डर उघडताच सर्वजण स्तब्ध झाले. त्यात आर्याचे लहानपणापासून ते काही दिवसांपूर्वीपर्यंतचे अनेक फोटो होते. प्रत्येक वर्षाचा स्वतंत्र फोटो जतन केलेला होता. म्हणजे 15 वर्ष तिच्यावर सतत नजर ठेवली जात होती. एका व्हिडिओमध्ये सुमारे 25 वर्षांची एक तरुणी खिडकीतून बाहेर पाहत बसलेली दिसत होती. तिचा चेहरा थकलेला होता, पण तिच्या हनवटीवरील छोटीशी खूण आणि डोळ्यातील भाव पाहताच रामराव आणि सुमन रडू लागले. हीच आमची आर्या. माधवरावने व्हिडिओ पुन्हा चालू केला. त्या व्हिडिओच्या शेवटी काही सेकंदासाठी एक फलक दिसत होता. त्यावर इंग्रजीत फक्त एक शब्द लिहिला होता, सूर्या इस्टेट. तोच पुढचा धागा होता. तपास सुरू झाला. राज्यभर सूर्या इस्टेट नावाची ठिकाणं शोधण्यात आली. शेवटी डोंगराळ भागात एका दुर्गम परिसरात असलेल्या जुन्या इस्टेटची माहिती मिळाली. पोलिसांचं मोठं पथक तिथे रवाना झालं. इस्टेटवर पोहोचल्यावर वातावरण विचित्र शांत होतं. मुख्य इमारतीत कोणीच नव्हतं, पण तळमजल्यावरून मंद आवाज येत होता. दार तोडून पोलीस आत घुसले. एका अंधाऱ्या खोलीत लोखंडी खुर्चीला बांधलेली एक तरुणी बसली होती. टॉर्चचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडताच रामरावचा हंबरटा फुटला.
आर्या, ती मुलगी हळूहळू वर पाहू लागली. तिच्या डोळ्यात आश्चर्य, भीती आणि ओळखीची एक अस्पष्ट चमक होती. सुमन धावत तिच्याजवळ गेली. बाळ, मी आई. त्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत्या आवाजात फक्त एकच शब्द बोलली, आई. त्या एका शब्दाने 15 वर्षाचं दुःख जणू फुटून बाहेर आलं. रामराव, सुमन आणि आर्या एकमेकांना मिठी मारून रडत होते. माधवराव शांतपणे उभा राहून ते दृश्य पाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. कारण मुख्य आरोपी अजूनही फरार होता आणि त्याला माहिती होतं, या गुन्हेगारी साम्राज्याचा खरा सूत्रधार अजून पकडायचा बाकी होता. रामराव, सुमन आणि आर्या यांचं 15 वर्षानंतर झालेलं मिलन पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. हरवलेलं लेकरू परत मिळाल्याचा आनंद शब्दात मावणारा नव्हता, पण या 15 वर्षांनी त्यांच्याकडून जे हिरावून घेतलं होतं ते कोणतंच सुख भरून काढू शकत नव्हतं. अन्वीही तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यात अपराधीपणा होता. ती हळूहळू रामराव आणि सुमनसमोर आली. हात जोडून रडत म्हणाली, मला माफ करा. मी तुमची फसवणूक केली, पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. सुमन तिच्याजवळ गेली. तिने अन्वीचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, तुझी चूक नव्हती बाळ. तुलाही कोणीतरी आयुष्यभर वापरलं. आजपासून तूही एकटी नाहीस. हे ऐकताच अन्वी सुमनच्या गळ्यात पडून रडू लागली. काही महिन्यांच्या तपासानंतर त्या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला. अनेक वर्षापासून हरवलेल्या मुलांच्या प्रकरणामागचं मोठं रॅकेट उघडकीस आलं. मुख्य आरोपीलाही अखेर अटक झाली आणि न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा सुनावली. आर्याला पुन्हा सामान्य आयुष्यात यायला बराच काळ लागला. 15 वर्षांचा जखमा एका दिवसात भरून येणाऱ्या नव्हत्या, पण आईवडिलांचं प्रेम, गावकऱ्यांचा आधार आणि नवीन आयुष्य सुरू करण्याची जिद्द यामुळे ती हळूहळू सावरू लागली. रामराव अनेकदा म्हणायचा, आशा कधी सोडू नका. कधीकधी देव उशीर करतो, पण अन्याय कायमचा जिंकू देत नाही. त्या दिवसानंतर गावात एकच गोष्ट वारंवार सांगितली जाऊ लागली, मुलांची काळजी घ्या. त्यांच्या सुरक्षिततेकडे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण एका क्षणाची बेपर्वाई संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आणि म्हणूनच आपल्या मुलांना नेहमी सुरक्षित ठेवा. त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसली तर तात्काळ पोलिसांना कळवा. तर मित्रांनो, जर ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन मराठी कौटुंबिक आणि हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.